नमस्कार. मी आहे प्रतिमा. माझ्या झालेल्या आहे 60 चपात्या, हे राहिलेल्या आहेत 10 आणि हे कणिक पण मळलेलं आहे. तुम्हाला सांगते काय झालं पुढे. माझी नेहमीची सकाळी मी 70 चपातीची ऑर्डर करायला घेतली. 30 ते 40 चपात्या माझ्या झाल्या होत्या. तेवढ्यात मला फोन आला एका ताईंचा. ते बोलले की मी तुमचा व्हिडिओ पाहिला होता, तुमचा चपातीचा बिझनेस आहे ना. म्हटलं हो. आज मला सकाळी 11 वाजता 50 चपाती लागत आहे, तुम्ही देणार का? मी म्हटलं हो देणार. माझ्या डेलीच्या 70 चपातीची ऑर्डर आहे, ही पूर्ण करते आणि तुमच्या 50 चपात्या घेते लगेच करायला. त्यांनी मला रेट विचारलं, लोकेशन विचारलं, मीही त्यांचं लोकेशन विचारलं. असं सगळ्या दोघींनी एकमेकीची चौकशी करून त्यांनी 50 चपातीची ऑर्डर थोडंफार ॲडव्हान्स पाठवून बुक केली. त्या ताईंचं म्हणणं होतं पण मला 11ला म्हटलं तर 11ला चपाती पाहिजे. मी म्हटलं टेन्शन घेऊ नका, मी चपाती 11 वाजताच करणार. आणि अशा पद्धतीने मी माझी डेलीची ऑर्डर पूर्ण केली आणि मिस्टर माझी आज चपातीची ऑर्डर सोबतच नेणार होते. त्याच्यामुळे आजचा रॅपिडोचा खर्च माझा वाचला आणि मला तुमच्या सपोर्टमुळे नवीन ऑर्डर पण मिळाली. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. माझा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्याच्यामुळेच मला आज ऑर्डर मिळालेली आहे. अशा प्रकारे मिस्टरांनी त्यांच्या पद्धतीने आज चपातीची पॅकिंग पण केलेली आहे आणि सोबत पण नेलेली आहे. त्यांनी मला आज सपोर्ट केल्यामुळे माझी नवीन ऑर्डर आली आहे, ती मी पटकन करायला घेतली कारण की पॅकिंगचा वेळ माझा वाचला. आणि मी 50 चपाती लगेच करायला घेतली. तरीसुद्धा नवीन ऑर्डर आल्यावरही मी माझी जुनी ऑर्डर गडबड केली नाही करायला. तुम्ही बघू शकता मी क्वालिटी नेहमीसारखीच केलेली आहे. मला किती पण ऑर्डर अचानक येऊ द्या या कितीही ऑर्डर असू द्या, मी क्वालिटीमध्ये चेंज होऊ देत नाही. तुम्हालासुद्धा तेच सांगते, आपल्याला अचानक ऑर्डर आली, आपण गडबड करायची नाही. कस्टमरला आपली चपाती बदललेली दिसली पाहिजे नाही आणि चपातीची क्वालिटी म्हणजे क्वालिटी ठेवायची. माझा हा बिझनेस 2017पासून आहे आणि अजूनसुद्धा हा बिझनेस माझा चालू आहे, ते फक्त क्वालिटीमुळेच. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला एकच सांगायचं आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी प्लीज चेंज होऊ देऊ नका. आता त्यांनी 30 चपातीचं बंडल पॅक केलेलं आहे, 40 चपातीचंही लगेच करायला घेत आहे. मेन तर चपातीची पॅकिंग पण असते बरं का. जेवढी तुम्ही चांगली पॅकिंग करणार ना, तेवढी चपाती दिवसभर चांगली राहते. हे आहेत आता 40. ते चपातीसुद्धा मोजून घेत आहे. बघत आहे तुम्ही कशी चपाती दिसते, पुरणपोळीसारखी दिसत आहे ना चपाती. हो, इतकी नरम आहे आणि इतकी सॉफ्ट आहे ना चपाती, काय सांगू तुम्हाला. एकच नंबर चपाती आहे. माझे कस्टमर तर खूप खुश आहेत. ते बोले चपाती पाहिजे तर तुमच्यासारखे. ही चपाती आहे घडीची, तुम्ही घडीची चपाती करा, खूप नरम राहते आणि तिला तुम्ही मधून तोडली ना, तिचे लेअर पण छान दिसतात. घडीची चपाती म्हणजे क्वालिटी देते, त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा क्वालिटी द्या. माझ्या मिस्टरांनी 2 बंडल चपातीचे पॅक करूसपर्यंत माझी नवीन आलेली ऑर्डर बऱ्यापैकी झालेली आहे, ती पण तुम्हाला दाखवतेस मी. जरा थांबा, हे दोन्ही बंडल पहिले बघून घ्या. पॅकिंगचा व्हिडिओ झाला आहे फायनली पॅकिंग. हे आहेत माझ्या चपात्या. चपात्यासुद्धा माझ्या ऑलमोस्ट होत आलेल्या आहेत. शेवटच्या जेवढ्या राहिल्यात तेवढ्या मी तुम्हाला दाखवत आहे. अशा प्रकारे आज सकाळ सकाळी पहिली 70 चपातीची ऑर्डर आणि नंतर 50 चपातीची ऑर्डर मी पूर्ण करून घेतलेली आहे. आणि ही सुद्धा त्यांनीच मला पॅकिंग पण करून दिलेली आहे. अशा प्रकारे त्यांनी मला म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला मदत केलेली आहे आणि मी माझी आजच्या दोन्ही ऑर्डर पूर्ण केलेल्या आहेत. 50 चपातीचं बंडल आम्ही एकत्रच केलेलं आहे कारण की 2 बंडल करण्यासाठी बटर पेपरसुद्धा संपलेला आहे.
माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि चपातीबद्दल काय माहिती विचारायची असेल तर डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करा. माझ्या वेळेनुसार मी तुम्हाला मेसेजला रिप्लाय पण देईन, नाहीतर फोन करेन. रायडर आलेले आहेत आणि माझी चपाती नवीन ऑर्डर आहे ती गेली आहे. सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.